तर शुभप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना कोकणातून. कोकणामध्ये आहे, गावी आलं, मित्राच्या गावाला आलं. तर आपण आहोत साखरप्यामध्ये मेढे या गावामध्ये, संगमेश्वर तालुका. तर आपण पोहोचलो. इकडचं दृश्य तुम्हाला दाखवतो मी सकाळी सकाळी. हे बघा, वा, इथे सकाळी सकाळी माकड आले घराजवळ. बघते बघा आपल्याला. आणि हे आहे निशांच्या बाबांचं घर. इकडे आपण थांबलोय. तिकडे त्या बाजूला गाडी पार्क केली आपण, तिकडे शेडच्या खाली. ह्या शेडच्या खाली आपण गाडी पार्क केली आहे. आणि इकडे आपण राहायला आहे निशांच्या घरी. ते खाली नदी आहे मस्तपैकी, हे बघता तुम्ही, खाली नदी आहे. खूप छान वाटतं, वातावरण एकदम मस्त आहे, थंडगार. पाऊस पण होता सकाळी, आता पाऊस कमी झाला आणि भारी आहे. अचानक प्लॅन झाला आणि आपण आलो इकडे गावाला. ते बघताय, गाई आहेत, चारा खात आहेत सकाळी सकाळी. खूप दिवसांनी मस्तपैकी गोठ्यात आलो. 4 आहेत, एक पाडा आहे आणि बाकी गाई आहेत. तर आपण उठलोय आता आणि नाश्ता वगैरे करूया थोड्या वेळाने. आणि मस्त थांबा, माकड बघा, मला बसले तर पूर्ण फॅमिली आहे. हे बघा इकडे 1 2, इथे खाली एक तिसरा आहे, इथे चौथा, आणि हा एक इथे बघा बसलाय 5वा. 5 जण आहेत. नारळ खायला आलेत की काय खायला आलेत काय समजत नाही. इकडे फणस पण आहे. तर मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण आता थोडंसं मजा करणार आहोत. या वातावरणामध्ये आता आपण थोडंसं नाही, पूर्णपणे मजा करणार आहोत. मस्त धमाल. आणि एक प्लेस आहे, कालपासून तुम्हाला मी सांगतोय की आपण तिकडे जाणार आहे. तर त्या प्लेसवरती आपल्याला जायचं आहे आणि ती प्लेस आहे, दाखवतो तुम्हाला. चला. तर या मित्रांनो, नाश्ता करायला. तर मित्रांनो, हा नजारा बघता तुम्ही, हा आहे निशांच्या बाबांच्या घराच्या वरून. आणि बघा किती सुंदर पूर्ण ग्रीनरी आहे. इकडे आपली गाडी पार्क केली तुम्ही बघता इकडे. आणि हा रोड आहे, इथून बाय रोड आपण आलो. आणि इकडे बघता तुम्ही, मग अशी आपण तिकडे झाडावर बघितलेली माकडे, इथे आता घरावर जाऊन बसले. आणि आता आपण जाणार आहोत सप्तेश्वरला. तर जाऊया, निघूया. इथे फोन चार्जला लावला आहे
ते निशांत बसलाय, उठलाय सकाळी. इथून तुम्हाला दाखवतो शेताकडचा व्ह्यू या साईडचा. बघा खूप छान आहे वातावरण. निघूया आता आपण. काय बोलतो निशांत? ते एक व्हिडिओ अपलोड करत ठेवली आहे, अपलोड होईल. नेटवर्क थोडं स्लो आहे आणि ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही तोपर्यंत थोडं थांबूया, त्याच्यानंतरला आपण निघूया इकडून. ठीक आहे, चला तर मग भेटूया. तर ह्या एका बेडरूममध्ये इकडे गॅलरी आहे आणि इथे हा गोठा आहे गाईचा. आणि इकडे बघताय ही पडवी आहे इकडे. दृश्य सुंदर आहे. वा, आता आलोय तर खरी, कोकणात आलोय तर खरी. इथून निघायला तर पाय निघणार नाही, पण काय आपल्याला जावं लागेल काही कारणास्तव. सुट्टीचे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे. पण ही ट्रिप आजचा दिवस आपण इकडे कोकणात आहोत, नंतरला मग जाऊ आपण उद्या. नंतर जमलं तर आजच निघू, जोपर्यंत जेवढं लवकर आपले स्पॉट्स होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे हिडन प्लेस आहे तिकडे चाललो आहे आपण. ते हिडन प्लेस आपलं आहे कुठलं रे निशांत? आपण हिडन प्लेस सप्तेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. तर आपण सप्तेश्वरला चाललो आहे. आता आपण आलो आहे आपण संगमेश्वरच्या रोडला आहोत, हायवेलाच आहोत, रत्नागिरी हायवे. आणि कोसुंब गाव आहे तिकडे आपण थांबलो. थोडं बाईची तब्येत बिघडली तर मेडिकलमधून मेडिसिन घेतल्या आपण थोड्याशा. आणि आता आपण चाललो आहे पुन्हा सप्तेश्वर वॉटरफॉल नाही, हिडन जेम्स आहे ते, वॉटरफॉल नाही आहे, सॉरी. ती जागा एकदम खास आहे. बघा, मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे खूप सुंदर असं ठिकाण आहे ते. तर जाऊया आपण. माझ्या मागे बघा लालपरी, बघा बघा बघा, गावची लालपरी. तर ही चालली आहे देवरुखला. आपण इकडून देवरुखवरून आलो आणि आता इथे या बाजूला चाललो आहे. कोसुंब गाव थांबलेलो आणि चाललो आहे. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे संगमेश्वर बस स्थानकला. तर हा बघता तुम्ही संगमेश्वर डेपो. हा बघा, रत्नागिरी दापोली गाडी लागली आहे आणि हा आहे संगमेश्वर डेपो. इकडून आपण आलो या बाजूने मुंबईवरून
आणि आता इथे ह्या बाजूला चाललोय देवरुख मार्गे. चला. खूप भूक लागली आहे. सकाळी फक्त नाश्ता केलेला आणि आता काहीतरी खाऊया. दुसऱ्या ठिकाणी जायचं त्याच्यामुळे थोडं पोटामध्ये पाहिजे, तर खाऊया निसंत ना काहीतरी. भूक लागली आहे काय? हां लागली आहे, ठीक आहे चालेल. खाऊया आता काहीतरी आणि मग जाऊया. तर मित्रांनो, सप्तेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आहे ना तुम्हाला, हा बघा, हा इकडे आहे ना, हा रोड जातो तो मुंबईला, आणि मुंबईवरून येताना हा इकडून वरती यावं लागतं इकडून, आणि हा सरळ रोड जातो तो संगमेश्वरला जातो, आणि इकडून तुम्हाला वरती यायचं या रोडने असं. इकडे ही बिल्डिंग आहे, इथे वरती IIT आहे, आणि इकडे मेडिकल नाही, हॉस्पिटल आहे इकडे. हे बघा, हे इकडे हॉस्पिटल आहे या बाजूला. तर ह्या रोडने तुम्हाला इकडे वरती यायचं आहे, नंतर मग पुढे जाल. पुढून तो रस्ता डोंगरातून आहे त्या बाजूने, पण हा इथून तुम्ही वरती आलात ना, लक्षात ठेवा इकडे पुढे संगमेश्वरच्या आधी फाटा फुटला वरती यायला, आणि हा रोड इथे मुंबईला गेला. तर इकडून तुम्हाला वरती यायचं आहे सप्तेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. ठीक आहे, चला तर आपण आता चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. जाऊया, ऊन आलं मस्त, जरा बरं वाटतंय, जाऊया. काय चढण आहे, उतरण आहे, चढण उतरण. बघा मित्रांनो, याचा निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती असे मोर वगैरे बघायला मिळतात. एवढ्या जंगलामध्ये आलो आपण, खूप आतमध्ये आलो. इकडे आपलं
200 meters, you will arrive at your destination. आपण ऑफ रोडिंगच करतोय. Head southwest, then make a U-turn. Make your U-turn, then turn right onto Sangameshwar, Sapteshwar Road. ऑफ रोडिंग चालू झाली आपली. Turn right onto Sangameshwar, Sapteshwar Road, then you will arrive at your destination. You have arrived. हा सुगंध सुटला. आपण पोहोचलोय आपल्या सप्तेश्वर मंदिर, आपल्या डेस्टिनेशनला. आपलं डेस्टिनेशन सप्तेश्वर मंदिर. तर मित्रांनो इथे आलो आहे आपण. तर बघूया. तर हे आहे सप्तेश्वर देवाचं मंदिर आणि इकडे चप्पल बघताय तुम्ही. इथे भरपूर पब्लिक आली आहे. श्रीदेव सप्तेश्वर मंदिर हे कोकणातील संगमेश्वर या गावाजवळील एक वाकाटक राजांनी शिलाहार राजवटीत इसवी सन 12व्या शतकात बांधले. उभारणीत ते कोल्हापूरची अंबाबाई व संगमेश्वरचे काळभैरव या मंदिरास समकालीन आहे. ही वास्तू एक प्रकारे कोकणाचा ऐतिहासिक ठेवाच आहे. सप्तेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर येथे स्थित आहे. भगवान शिव यांना समर्पित एक ऐतिहासिक शैव मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या विशिष्ट हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या आणि घनदाट जंगलात असलेल्या अद्वितीय स्थापत्यकलेसाठी ओळखले. या मंदिरातील शिलाहार राजवंशाशी संबंधित आहे. 7 झरे एका पायऱ्यांच्या विहिरीत विलीन होतात आणि या आख्यायिकेशी देखील ते जोडलेले आहे. हे 7 झरे ज्या तलावामध्ये येतात तेथे गायमुख आहे. या वास्तूचा मुख्य तपशील असा आहे की संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 12व्या शतकातील असल्याचे असे मानले जाते. वैजनाथ प्रसन्न इथे आतमध्ये आहे. दगडाचा देव आहे वैजनाथ प्रसन्न. तर ह्या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सैन्याने जेथे पकडले होते तेथे संगमेश्वर येथे असल्याने हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला हे पाणी कुठून येतं दाखवतो. हे बघा इथे आतमध्ये शंकराची पिंड आहे इथे आणि हे पाणी वरून येते पूर्ण इथून 1 2 3 4 5 ठिकाणाहून
पाणी येते इथे आतमध्ये. इथून बघता तुम्ही, आता मी इथून जाईन की नाही माहिती नाही. आलोय बाहेर मित्रांनो. हे बघा, इकडून पूर्ण पाणी हे गायमुखातून येतं. हे पूर्ण झरा आहे. हे बघा, हा डोंगर आहे इकडे माझ्या पाठी तुम्ही बघताय. हा खूप मोठा डोंगर आहे आणि हे पाणी याच्यातून ते गायमुखाच्या इथे जातं आणि गायमुखातूनच येतं पाणी. तुम्ही आपण इथून जाऊया. हर हर महादेव. इथून आणि हे पाणी इथून या बाजूने येतं. आहे मित्रांनो महादेवांचं मंदिर आणि इकडे आतमध्ये आहे महादेवांची लिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघतो इकडून मित्रांच्या गावावरून रजा घेतो आहे. रजा घ्यायची वेळ झाली आहे आणि आपण निघालो आहे. इथे निशांत आणि त्यांच्या घरी पण आपण काय बोललो आहे, त्या आई होत्या त्यांना बोललो आहे आपण बघा. आणि आता आपण चाललो आहे
निकिता घेतोय आपण आता. तर बाय बाय करूया आपण. मेढेमध्ये साखरप्यामध्ये मेढे. तर मेढ्याला आपण बाय बाय बोलूया आणि आपण निघूया आता इकडून. चले निशान, चला मग भेटू आपण आता मुंबईला आपण आपल्या घरी. बाय बाय. इकडे बघता तुम्ही आपल्या गाडीची अवस्था काय झाली आहे. हे बघा, फुल एकदम चिखलाने माखली आहे गाडी. आता तिला आपण आंघोळीला न्यायची थोड्या वेळाने मस्तपैकी. हां मी करणारच आहे. बघा खूप मजा आली रोड ट्रिप. 2 दिवसात रत्नागिरी रिटर्न आलो मी. 2 दिवसात रत्नागिरी रिटर्न. मस्त परवा गेलो, रात्री पोचलो, झोपलो. नंतरला मग सकाळी उठल्यावरती तिकडे एक्सप्लोर केलं जिकडे आपण जाणार होतो ते. आणि नंतरला मग दुपारी 4:30ला आपण निघालो मुंबईकडे. मग खड्डे भरपूर होते, म्हणजे थोड्या जागेवरच होते, पॅच होते, पण ते 5-10 मिनटाचे पॅच होते. त्याच्यामुळे कंटाळा आला, कमरेची थोडं मालिश झाली. पण ठीक आहे, रोड ट्रिप एकदम मस्त झाली, मजा आली. तुम्ही पण जा, तुम्ही पण एन्जॉय करा. अशाच रोड ट्रिप आपल्या येत राहतील आणि नवीन ब्लॉग येत राहतील. तर आपला व्हिडिओ असाच बघत राहा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे काल रात्री आलो आणि आजचा 3रा दिवस आहे. सकाळ झाली, आता चाललो आहे बायकोला सोडायला ऑफिसला, आमच्या मॅडमला. चला तर मग. आणि वाजलेत किती? वाजलेत 12 आणि मी उठलोय लेट आणि ती पण हाफ डेनी चालली आहे. चला जाऊया. गाडीची हालत बघा. तर मित्रांनो, इथे बघताय तुम्ही, आपण स्टार्टिंगलाच आहे ना ट्रिप सेट केलेली 0 किलोमीटर. तर ट्रिप 1 आपली झाली आहे 827 किलोमीटर. तर आपण पूर्ण रत्नागिरी म्हणजे संगमेश्वरला जाऊन, साखरप्यात जाऊन पूर्ण येऊन आपण 827.5 किलोमीटर एवढी गाडी रनिंग केली आहे. तर तिकडे फिरलो, 350 किलोमीटर आहे ते आपण गेलो तिकडे, आणि तिकडे आजूबाजूला फिरलो ते वेगळं. त्याच्यामुळे एवढे किलोमीटर झालेत आपले. तर ट्रिप खूप छान झाली. आणि व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ना. तर असंच नवीन व्हिडिओ आपला येत राहतील. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर. सगळ्याची काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ असाच बघत राहा. चला पुन्हा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.